अमरावती महानगरपालिकेचा प्रचार आता सुरू झालेला आहे आणि अशातच कार्यकर्ते आणि जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे हे उमेदवार आता घरोघरी जाऊन तर कधी प्रचार रॅली काढून आपला प्रचार करत आहे। मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेला। या ठिकाणी शिवसेना आणि मनसेची युती आहे आणि या ठिकाणी तब्बल 3दा नगरसेवक राहिलेले सिनियर जे नगरसेवक आहेत प्रदीप बादल ते या ठिकाणी निवडणुकीचा चौथ्यांदा रिंगणात आहे आणि मनसेचे धीरज ताडे देखील या ठिकाणी आपण दोघांशी बोलणार आहोत। दादा मला सांगा, तुम्ही चौथ्यांदा निवडणूक लढवतात, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात? अत्यंत प्राथमिक, अजूनही लोकांना नाल्या नाहीत, नाल्या साफ होत नाही, स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गहन झालेला आहे। दुर्दैव आहे का या लहान प्रश्नावर सुद्धा आज आम्हाला उतरावं लागते। प्रशासन पूर्ण कोसळलेलं आहे, कारण प्रशासन चेंबरमध्ये बसून आहे। मधातला जो नागरिकांचा आणि प्रशासनाच्या मधातला जो दुवा असतो नगरसेवक, हे गेल्या 4 वर्षापासून नसल्यामुळं अमरावती शहराला अवकळा आलेली आहे। त्या प्राथमिक सुविधा आणि गरजा या लक्षात घेऊनच आम्ही लोकांसमोर जातोय। निश्चितच या ठिकाणी मनसेचे उमेदवार देखील आहेत। तुम्ही पहिल्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात आहात, कोणते कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात आणि या शिवसेना आणि मनसेच्या युतीला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे? शिवसेना आणि मनसेच्या युतीला फार उत्तम प्रतिसाद मिळत आहे। सगळ्यांचा भरभरून प्रेम मिळत आहे आणि सगळ्या ठिकाणी आम्ही जात आहोत, आनंदाचं वातावरण आहे। गेल्या 2002 पासून एक नगरसेवक असलेला आणि आतापर्यंत स्थायी समिती असलेली, त्यांनी आता जरी पकडला तर पूर्ण परिसरात भोंगळा कारभार आहे। नवसारीच्या त्या नाक्यावर फक्त जेव्हा क्रिकेटचे सामने होतात तेव्हा तो कचरा साफ केला जातो, त्याच्यानंतर त्या कचऱ्याची दखल घेतल्या जात नाही। आज ठिकाणी जागोजागी ठिकाणी खोदकाम सुरू केलेलं आहे, नाल्याचं अर्धवट काम सोडलेलं आहे। नागरिक खूप त्रस्त आहे, नाराज आहे आणि शक्यतोवर नागरिक यावेळेस बदल करणार म्हणजे करणारच। या पूर्वीच्या नगरसेवकांनी काहीच काम केलं तुमचं म्हणणं आहे का? आणि तुमची लढत कोणाशी आहे थेट? माझी लढत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत डवरे यांच्याशी माझी थेट लढत आहे आणि याच्या पहिले पण ते भरपूर 2 वेळा नगरसेवक राहून चुकले आहे। 2002 पासून ते लढत आहे, पण त्यांचा जसा प्रभाग असायला पाहिजे हा कासवाच्या गतीने प्रभागाचा त्यांनी गतिमान हे केलेलं आहे, कामं केलेले आहे। त्यामुळे फार लोक त्रस्त आहे, नाराज आहे। आम्ही हनुमान नगर गेलो, छत्रसाल नगर गेलो, राममोहन नगर गेलो, गोपीनगर गेलो, तिथे तर साधा नगरसेवक गेल्या 5 ते 10 वर्षापासून येऊनही नाही पाहिलेला आहे। त्यांना नगरसेवकाचा चेहरा पण नाही दिसलेला आहे। त्यांचा एवढा रोष आहे की नगरसेवक जर इथे आला तर आम्ही त्यांना विचारू की तुमचं काम कुठल्या प्रकारचं केलेलं आहे तुम्ही? हो, तुम्ही वरिष्ठ नेते आहात, तुम्ही मला सांगा की तुम्ही 3दा नगरसेवक राहिलेला, त्या काळात तुमचे कुठले कुठले कामं झाले होते आणि त्या कामांचं सध्या काय स्टेटस काय? माझ्या कार्यकाळात प्राथमिक सुविधा म्हणून जे रोड होते, विद्युत नगरचा रोड मोठा आहे, तो 40 फुटाचा रोड आहे। आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी खासदारांनी केलेला नव्हता, तो माझ्या कार्यकाळात झाला। ती माझी एक ओळख तयार झाली। तसेच विद्युत नगरच्या मेन चौकामध्ये बस स्टॉप आणि त्याच ठिकाणी एक आजी आजोबा नातू उद्यान, अतिशय सुंदर उद्यान झालेला होता। आजोबा नातवासह तिथे येत होते आणि सुंदर असलेला बगीचा, तिथला फाउंटन बंद पडला, तिथलं लॉन गायब झालं, त्याला अवकळ आलेली आहे। हे प्रशासक राजमुळे हे सगळं झालं काय मध्यंतरी? बिलकुल, निश्चितच प्रशासक राजमुळे झालं आणि आधीचे जे 5 वर्ष नगरसेवक होते नंतरच्या काळात त्यांनी अत्यंत दुर्लक्ष केलं। ते नेत्याच्याच मागे फिरत राहिले, मतदारांचा विसर त्यांना पडला। निश्चितच आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी या प्रभागात कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो मनसे आणि शिवसेनेच्या या उमेदवारांनी केलेला आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।